नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे शनिवार आणि तारीख आहे 7 फेब्रुवारी आणि आजचा प्लॅन सॉर्टेड आहे. आज जायचं आहे कालाघोडा आर्ट फेस्टिवलला. तर कितीची ट्रेन ते अजून फिक्स नाही, 1ची का 2:40ची, त्याच्यात थोडी डामाडोल चालू आहे. आणि आता पिऊया ब्लॅक कॉफी. काल रात्री पूर्ण व्हिडिओ वगैरे एडिट करूनच झोपलेलो, थंबनेल वगैरे सर्व टायटल वगैरे सेट करून झोपलेलो. आज आरामात उठलो, हे सकाळी लवकर उठलेलो पण परत झोपलो. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि मग जेवून निघू. म्हणजे तिथे जाऊन थोडंफारच खाता येईल. तिकडे जाऊन तर खायचंच आहे, पण जेवून निघाल्यावर बरं होते. तिथे पोचता पोचता भूक वगैरे लागणार नाही. ब्लॅक कॉफी पिलो गाईस. हा जाओ पटापट. 1:15 झालेले आहेत आणि पोचलो आहे उमरोळी स्टेशनला. चालत नाही आलो, काका भेटले त्यांनी सोडलं. आता जस्ट विरार लोकल गेलेली आहे. आता चर्चगेट लोकलला यायला किती वेळ लागतो बघू. काल पण ट्रेनचा प्रवास, आज पण ट्रेनचा प्रवास. काल 2 मिनटं लवकर आली होती ट्रेन. बघा, ट्रेन लवकर येते ना लवकर जाते, आणि वेळेवर कधी आली नाही तर लेट येते. पण आता ट्रेन दिसत आहे. आम्ही चाललो आहे चर्चगेटला. आणि काय प्लॅन आहे ट्रेनमध्ये काय करणार, 2 तास झोपून जाईल, दुसरं काय करू शकतो. फायनली गाईस ट्रेन आलेली आहे आणि ही व्लॉग बनवायला लागले. ट्रेन दाखवते ही बघा. आज व्लॉग चालू आहे ऋतिका पाटीलचा. बघा, त्याला जागा भेटलेली आहे म्हणून हा किती खुश आहे मित्रांनो. काय बोलली? खुश आहे तू जागा भेटले म्हणून. झोपतो 2 तास मस्त. तुम्ही पण झोपा. घरी पण तर तेच करतो, थोडी दुसरी काय कामं करतो. तर मित्रांनो, आता वाजल्या 3:20 झालेले आहेत आणि आम्ही चर्चगेट स्टेशनला पोचलो आहे. आता खाऊ गल्लीमध्ये जाऊन थोडं खातो आणि मग कालाघोड्याला जाऊया. आता आम्ही चालतच चाललो आहे आणि मुंबईला चालण्याची मजा आहे ती खूप अलगच आहे. आणि जर ती तुम्ही अनुभवली असेल तर ती तुम्हाला माहितीच असेल, कारण की मुंबई सिटी ऑफ ड्रीम्स नुसतंच नाही सांगत, इथे येऊन जी वाईब येते ती अलगच आहे. आता पहिले पेटपूजा बाद में काम तुझ्या. तर आता आलो आहे द फेमस खाऊ गल्लीमध्ये काहीतरी खाण्यासाठी. आता आम्ही खातात व्हेज खायला आलो आहे, नंतर नॉनव्हेज पण खायचं आहे पण मला नाही. मग आम्ही जाऊ कालाघोड्याला. तुम्हाला पण दाखवतो कालाघोडा आर्ट फेस्टिवल. तर आता खाऊन झालेलं आहे. मी तर पावभाजी खाली आणि लस्सी पिली आणि काय मोजितो पिला आणि अजून शेवपुरी पण खाली. पण काय खाताना व्लॉग नव्हता करायचा आज मला, म्हणून मी नाहीच केला. तिकडे खूप गर्दी होती आणि आपल्याकडे काही माईक नाही मिळत म्हणून आवाज नसता आला. तर आता टॅक्सी पकडूया आणि जाऊया फटाफट. फायनली मित्रांनो टॅक्सी पकडलेली आहे आणि सरावलीचे मित्र आमचे अंकित आंबेकर जॉईन झालेले आहेत. मागे बघ, हाय बोल. हाय हाय. पहिल्यांदा बरोबर नाव घेतलं तू, नाहीतर अनिकेत बोलतो. अरे माझा मित्र आहे तो, काय पण बोलेल मी तुला काय प्रॉब्लेम आहे. हे चल तर जाऊ दे. इथे ट्रॅफिक लागलेलं आहे आपल्याला. ट्रॅफिक कुठे नाही लागत आपल्याला, आयुष्यात पण ट्रॅफिकच झालं आहे. आयुष्यात ट्रॅफिक नाही मिळत. ट्रॅफिक असती तर काय सांगू. फायनली एवढ्या वर्ष झाले ठरवत होतो की यायचं, पण आज आलो. कुठे? कालाघोडा फेस्टिवलला आम्ही आलेले आहेत. तर हाच तो कालाघोडा ज्याच्या नावाने हा फेस्टिवल साजरा केला जातो, आर्ट फेस्टिवल. आणि आम्ही पोचलो, आता तुम्हाला पण दाखवतो. फायनली आता आम्ही मध्ये चाललो आहे आणि तुम्हाला पण घेऊन जातो आणि दाखवतो आर्ट आतमधलं. इथे फक्त आर्टच नाही तर इथे विविध प्रकारचे तुम्हाला स्टोर्स पण बघायला भेटतील, जे की फक्त फेस्टिवल पुरती मर्यादित असतात. आणि काय रे मित्रा, तुला फेमस व्हायचं आहे माहीत आहे, येऊन जाऊन कॅमेऱ्याच्या समोर येतो. तिकडे कॅमेरा दाखव. बघून घ्या, पुढे पण दाखवतो.
तर आता आमचा ऑलमोस्ट काला घोडा फेस्टिवल एक्सप्लोअर करून झालेला आहे. तुम्ही या अगोदर सिनेमॅटिक शॉट्स बघितले असतील कारण की खूपच गर्दी होती. तर आता कुलाबाचा मार्केट एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि काला घोडा फेस्टिवल पण दाखवलेला आहे. पण जर तुम्हाला प्रत्यक्षात बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा कारण की जे आर्ट आहे ते इकडे येऊन बघण्यातच मजा आहे. आणि आता आम्ही चालले आहेत मरीन्सला. आज मॅच आहे म्हणून गर्दी बघा किती आहे. ही गर्दी मॅचमुळे आहे आणि विकेंड पण आहे. सॅटरडे नाईट इव्हनिंग लाईक दिस गाईज. जबरदस्त एक नंबर. खूप बरं वाटतं इथे वॉक करून. थांब नाही भाई, आता कुठे आलात आपण? आम्ही आलेले आहेत समुद्राच्या अशा काठावर. जोरात बोल. हवा आहे. हवा आहे. समुद्राच्या काठावर आलेले आहेत. संध्याकाळी इथेच मजा येते. संध्याकाळी इथेच मजा येते. पण आम्ही आलेले आहेत मॅच बघायला. तुम्ही दाखवू शकता. हे चल मॅच बघायला. मॅच चालू आहे. तर आम्ही आहे तिकडे कारण की आम्हाला एंट्री नाही भेटली. आता तुम्ही बघू शकतात व्ह्यू. मस्त वातावरण आहे. हे एकदा आलंच पाहिजे संध्याकाळी का बसण्यासाठी. आता बंद करून आणि तुम्ही बघू शकतात हे बसलेले आहेत इकडे. पण तुम्ही संध्याकाळी येऊ नका. विकेंडच्या दिवशी एवढी गर्दी आहे की सांगू नका. हा बघा, हा पोरगा बघायला लागलाय. उभा आहे बिचारा, जागा नाही भेटलेली मिळत. ते दोघं उभे आहेत. पण रिझर्वेशन सीट असेल तरच या. व्हेज फ्रँकी काय आहे ही? व्हेज आहे. हे पकड तुझा. नॉनव्हेज खाऊन थकली तू. यार नुसता टाइमपास करतो की उमरोळी स्टेशनला आलो होतो चर्चगेटवरून 10:30 वाजता. त्याच्यानंतर बाहेर गेलो होतो. आता 12:30 वाजलेले. आता जस्ट घरी आलो. काला घोडा आर्ट फेस्टिवल पाहून आलो म्हणजे कधीच. ते पाहण्यासाठी मुंबईला गेलो होतो. आणि मोस्ट प्रोबॅबली जास्त करून सिनेमॅटिकच म्युझिकवरच जास्त व्हिडिओ दिसली असेल तुम्हाला कारण की तिकडे खूप गर्दी होती. आणि शेवटचे 2 दिवस होते म्हणजे आज आम्ही 7 तारखेला गेलेलो आणि 8 तारखेला फेस्टिवल संपणार आहे म्हणून गर्दी भरपूर होती. आणि शूट करायला जास्त चान्स भेटले नाही कारण की चिनू 1 दिवस अगोदर गेला होता. त्याने खूप चांगले फोटोज आणि व्हिडिओज पाहिले मी त्याच्या स्टोरीजवर. तर मला वाटलं गर्दी नसेल पण आम्ही गेलो तर खूप गर्दी. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. या अगोदर बघितलीच असेल जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर होप करतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण खरं बोलू का ते आर्ट तिथेच जाऊन पाहण्यात मजा आहे. व्हिडिओमध्ये जास्त मजा नाही मिळत. बाय बाय.